डोमे आहे ना 400 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळून जातील। बघा हा तुम्हाला 50चा वाटा मिळून जाईल इकडे। बघा सुरमई आहे ना 700 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळून जाईल। वाकती बघा किती आहे तिकडे, बघा 700 रुपये किलो तुम्हाला वाम भेटतील इकडे। हा पूर्ण ना कोणगाव मच्छी मार्केट आहे, पूर्ण सुक्या मच्छीचं मार्केट हे आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो आज आपण आलो आहे ना कोणगावला ना इकडे ना आठवडी बाजार असतो, तो पण आठवडी बाजार म्हणजे तो मंगळवारचा भरतो। आणि इकडे ना आपण पाहणार आहोत ना ते ड्रायफिश मार्केट म्हणजे सुक्या मच्छीचं मार्केट, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तुम्हाला जर इकडे कोणगावला येत असेल ना तर तुम्ही कल्याण स्टेशनवरून आहे ना 20 रुपये तिकीट देऊन ना तुम्ही इकडे ऑटोने येऊ शकता। मित्रांनो चला जाऊया आपण कोणकोणती मच्छी आहे आणि त्याचे काय काय रेट्स आहेत ते बघूया आणि आपण तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करूया। तर चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण जाऊया। कसा किलो जावला? 400 रुपये किलो। हे बघा तुम्हाला 400 रुपये किलोने हा जवळा मिळेल। बघा किती फ्रेश जवळा आहे हे बघा। इकडे हे कसे किलो आहेत बोंबील? 800-700ला देतो। 800ला तुम्हाला 700ला भेटून जातील। हे बघा, हे बघू शकता तुम्ही इकडे बोंबील किती मोठे जाडे पण आहेत, जाडे बोंबील आहेत एकदम मस्त। आणि ही सुकट कशी आहे? 500 रुपये किलो। हे बघा ही 500 रुपये किलो तुम्हाला ना ही सुकट मिळेल। 450ला तुम्हाला मिळून जाईल इकडे, कमी जास्त होऊ शकतं इकडे जर तुम्ही। वाकटी कशी आहे? बघा तुम्हाला 400 रुपये किलो तुम्हाला ही वाकटी भेटतील। आणि हे काय हा कोणता आहे? गोल। हा बघा, हा बघा कसे पीस आहेत बघा, गोलचे पीस आहेत हे। आणि ही सुरमई आहे ना, हे बघा ही सुरमई कशी आहे? 700 रुपये। हे बघा तुम्हाला सुरमई आहे ना 700 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळून जाईल। हे बघा किती मोठी पण आहे आणि साईज पण त्याची एकदम मोठी वाटते। हे बघा 700 रुपये किलो तुम्हाला मिळून जाईल। तर डोमे कसे आहे? हे 400 रुपये किलो। हे बघा ही डोमे आहे ना 400 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळून जातील। हे बघा साईज पण एकदम मोठी आहे, सॉल्टेड आहे। हे बघा वाम बघा, हे काळी वाम बघा किती मोठी आहे। हे बघा बघू शकता तुम्ही इकडे वाम कशी किलो आहे दादा? वाम कशी? 400 रुपये। हे बघा 400 रुपये किलो तुम्हाला ही वाम भेटेल। बघा किती मोठी आहे, साईज पण त्याची मोठी आहे आणि फ्रेश आहे एकदम। आणि हे बघा इकडे बोंबीलचं पूर्ण एकदम डोंगरच भरलं इकडे। बोंबील कशी आहे इकडे? हे बघा 800 रुपये किलो तुम्हाला ही बोंबील मिळतील। आणि हे बघा ही पण डोमा बघा, हे बघा मीठ लावलेली डोमा आहे ती। दादा ही डोमे कशी आहेत? हे बघा ही 200 रुपये किलो तुम्हाला डोमे भेटतील। हे बघा मीठ लावलेले आहेत, एकदम खारे आहेत। हे बघा किती फ्रेश आहेत एकदम। दादा ही कोलंबी कशी आहे? कोलंबी 400-350ला देतो। हे बघा 400ला 350ला तुम्हाला मिळेल। आणि ही दादा? ती साधीवाले 300-250ला। हे बघा 300ला पण 250ला मिळून जाईल। आणि हे दादा ही बारीक चेवणे दांडी 400-350। हे बघा ही दांडी 400 रुपयाने 350ला भेटेल। हे बघा एकदम फ्रेश आहेत। आता वाकटे कशी आहे? बाकी 200ला दुर्गा। हे बघा हे 200ला तुम्हाला मिळून जातील। हे बघा वाकटे। आणि आता बोंबील 700 रुपये किलो। हे बघा 700 रुपये किलो तुम्हाला बोंबील मिळतील इकडे, पण एकदम फ्रेश आहेत। हे बघू शकता तुम्ही इकडे, आणि छोटे पण आहेत पण चांगले आहेत एकदम। हे बघा। आणि आता जवळा कसा आहे? हा जवळा 300 रुपये किलो। हे बघा 300 रुपये किलो तुम्हाला ना इकडे जवळा पण मिळून जाईल। हे बघा कमी जास्त होऊ शकतं जास्त घेतलं तर, जास्त 20 रुपये कमी होतील। हा बघा जास्त जर तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला किलोच्या हिशोबाने तुम्हाला ना 20 रुपये पण कमी होऊन जातील, जास्तीत जास्त 20 रुपये कमी होऊन जातील इकडे। पण फ्रेश जवळ आहे बघा, बघू शकता इकडे। आणि दादा करंदी कशी आहे? 300 रुपये। हे बघा करंदी 300 रुपये किलो। हे बघा ते पॉपलेट आहेत। हे बघा कसे आहेत आता पॉपलेट? 200 किलो। हे बघा छोटे पॉपलेट आहेत तुम्हाला 200 रुपये किलोने तुम्हाला मिळून जातील इकडे। आणि हे दादा बांगडे 50ला वाटा आहे। हे बघा 50ला वाटा तुम्हाला मिळून जाईल। 50 वाट्यामध्ये बघा किती आहेत? 4-5 आहेत, पण मोठी साईज आहे बघा, बघू शकता तुम्ही इकडे। 50 रुपयाने तुम्हाला वाटा मिळून जाईल इकडे। हे बघा कोणती मच्छी आहे ही? तांडी आहे तांडी। हे बघा ही तांडी कशी आहे? ते कसं वाटा? तो सगळा 350। हे बघा तांडी मच्छी आहे 350 रुपये किलो तुम्हाला मिळून जाईल इकडे। आणि ते मले हे बघा मले 700 रुपये किलो तुम्हाला मिळून जातील। बोंबीलची पूर्ण व्हरायटी पण इकडे आपल्याला पाहायला मिळतं। हे बघू शकता तुम्ही इकडे। मला हा 100ला वाटा भेटेल। हा बघा बघू शकता तुम्ही इकडे। बांगडे आहेत। मांदेली कशी आहेत? हा बघा हा तुम्हाला 50चा वाटा मिळून जाईल इकडे। बघा किती फ्रेश आहेत एकदम। आणि ही माकडं कशी आहेत? हे बघा 50चे तुम्हाला मिळून जातील। हे बघा 50ला माकडं तुम्हाला मिळून जातील। वाम मच्छीचे पीस बघा किती मोठे आहेत। हे बघा वाम कसे आहे? वाम हे बघा 700 रुपये किलो तुम्हाला वाम भेटतील इकडे। आणि हे काय आहे? गोल बघा घोल माशाचे बघा पीस बघा किती
किती हे बघा 800 रुपये किलो तुम्हाला मिळून जाईल इकडे. गोड माशाचे पीस. सोड्यांच्या व्हरायटी बघा इकडे किती आहे. बघू शकता तुम्ही इकडे. बोलर मच्छी हे बघा किती मोठी आहे. दादा कशी किलो आहे बोलर मच्छी? सस्ती आहे 1200 रुपये. हे बघा 1200 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळेल. आणि पॉपलेट छोटे पॉपलेट 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये तुम्हाला भेटतील. एक बघा फ्रेश आहेत एकदम. बघू शकता इकडे काजू कतरी सारखेच एकदम दिसत आहेत. ही एकदम टेस्टी वाम असते. आणि सुकवलेली. हे बघा ही बघा ही वाम पिवळी वाम. पिवळी वाम ही बघा ही पिवळी वाम आहे. कशी किलो ही पिवळी वाम? 1200. बघा 1200 रुपये किलो तुम्हाला ना पिवळी वाम भेटू शकते तुम्हाला इकडे. आणि खायला पण टेस्टी आहे. शकता हा पूर्ण ना कोणगाव मच्छी मार्केट आहे. पूर्ण सुक्या मच्छीचं मार्केट हे आहे. हे बघू शकता पूर्ण आठवडी बाजार इकडे भरतं. हे बघा हे बघू शकता इकडे तुम्ही बारीक मच्छी बघा. हे बघा हा बघा हा तुम्हाला 200 रुपयाला पॅकेट मिळून जाईल. एकदम फ्रेश आहे बघा. आणि हा पॅकेट कसा आहे? हे बघा 200 रुपये अर्धा किलो. हा बघा इकडे अलग अलग व्हरायटी सोडे आहेत. हे बघा दादा हे सोडे कसे आहेत? औषे सोडे कसे आहेत? हे बघा 300 रुपये पाव तुम्हाला हे सोडे भेटतील. आणि ही वाकटी कशी आहे? ही वाकटी हे बघा 400 तुम्हाला वाकटी मिळून जाईल इकडे. आणि असे बघा इकडे बऱ्याचशा व्हरायटीचे तुम्हाला इकडे मच्छी मिळून झाली बघा. बघा पूर्ण फ्रेश मच्छी आहे इकडे. बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहे. कसा जाऊला हा? 200 रुपये. हे बघा 200 रुपये नाही 250. हे बघा हा तुम्हाला ना 250 रुपये किलोने जवळा मिळून झाले बघा. आणि हा बघा हा 200 रुपये किलोने तुम्हाला जवळा मिळेल. आणि हे छोटी मच्छी चिवणी हे कशी आहे? हे बघा ही तुम्हाला 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हे बघा फ्रेश आहे एकदम. ही बघा ही पिवळी मामा आहे 1200 रुपये तुम्हाला मिळून जाईल बघा. त्यांचा स्टॉल आहे बघू शकता. हे इकडे पॉपलेट कसे आहे ते? 700 रुपये. 700 रुपये तुम्हाला पॉपलेट मिळतील. ही मच्छी कुठून येते तरी साधारण? हे बघा अर्नाळ्यावरून येते. ओके. आणि फक्त मंगळवारी असतो ना आठवडे बाजार? ओके. हा तुम्हाला ना मंगळवार कोणगाव हां कल्याण कोणगावचा बाजार आहे. ओके. तर इकडे ना तुम्हाला फ्रेश मच्छी मिळते. तुम्ही बघू शकता इकडे. तुम्ही बघाल ना तुम्ही आलात ना इकडे तुम्हाला ओके सर्व प्रकारच्या इकडे व्हरायटी मिळतात. ओके. तर तुम्ही इकडे मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये पण तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकता. होलसेलमध्ये किरकोळमध्ये सर्व मिळेल. जर कोणाला छोटासा धंदा करायचा असेल होलसेलमध्ये पण मिळेल. होलसेलमध्ये मिळून जाईल. ओके. बघा हे बांगडे आहेत नाही तुम्हाला 300 रुपये किलो तुम्हाला भेटतील. हे बघा किती फ्रेश आहे बघा. साईज बघा किती मोठी आहे. कोलंबी कशी आहे? 400. हे बघा 400 रुपये किलो तुम्हाला ना कोलंबी मिळून जाईल. हे बघा एकदम फ्रेश आहे बघा. तुम्हाला इकडे बोंबील वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला इकडे बोंबील पाहायला मिळतील. कसे दादा हे? ते 700 रुपये. हे बघा तुम्हाला 700 रुपये किलो तुम्हाला ना इकडे बोंबील मिळतील. आणि दादा हे सोडे कसे आहेत? सोडे 1500. हे बघा हे 1500 रुपये तुम्हाला सोडे मिळतील. एकदम फ्रेश आहेत. हे बघा सोडे पण तसे. हे बघा फ्रेश आहे एकदम. हे बघा दादा हा माल कुठून येतो तरी पण? विरार अर्नाळा. विरार अर्नाळा. हा अर्नाळ्यावरून माल येतो. आणि अर्नाळ्याचे तुम्ही कोळी लोक आहेत तुम्ही. ओके. तर इकडे पूर्ण फ्रेश मच्छी असते. फ्रेश मच्छी असते. ओके. आणि जर कोणाला जर बल्क क्वांटिटीमध्ये घ्यायची असेल तर भेटेल इकडे? भेटते ना होलसेलमध्ये? होलसेलमध्ये भेटते. दादा हा जवळा कसा आहे? 200 रुपये. 200 रुपये. हा बघा तुम्हाला जवळा भेटेल 200 रुपयाने एकदम भेटेल. बघू शकता तुम्ही इकडे. हे बघा. आणि कोलंबी 350. हे बघा कोलंबी 350. हे बघू शकता तुम्ही इकडे मांदेळी बघा किती मोठी आहे. आणि कितीला आहे? 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलो तुम्हाला ना ही मांदेळी भेटतील. हे बघा किती फ्रेश आहेत एकदम. बघू शकता तुम्ही इकडे. साईज पण एकदम मोठी आहे. वाम 600 किलो. हे बघा तुम्हाला 700 रुपये किलो तुम्हाला ना इकडे वाम मिळून जाईल. आणि हे काय आहे? सुरमईची बोटी. हे बघा सुरमईची पीस बघा किती इकडे जाडे आहेत. कसे किलो आहे? ही तुम्हाला 600 किलो. 1 किलो घेतली तर 500 मध्ये. हे बघा 700 रुपये किलो आहे. पण 1 किलोनी तुम्ही घेतलंच नाही तुम्हाला 500 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळून जाईल. हे बघा. आणि दादा हे काय आहे? हे पण आहे ना? त्यांचा व्हिडिओ घ्यायचा. हा घेतो. हे काय? हे गोलीचा खार आहे. हे बघा हे खारे 200ला पावशे आहे. 300ला अर्धा किलो येणार. हे बघा 300ला पाव किलो येणार. हे बघा बघू शकता इकडे तुम्ही फ्रेश आहे.
आणि दादा ही कोणती मच्छी आहे? पाकड बोलणार आहे हे बघ पाकड आहे. कशी किलो आहे? तो 1000 रुपये किलो आहे, 1 किलो 800 ला आहे. हे बघा 1000 रुपये किलो तुम्हाला ही पाकड मिळून जाईल. आणि हे बघू शकता तुम्ही इकडे रावसचे पीस कसे आहे ते? रावसची बोटी 200 ला पावशे आहे. हे बघा 200ला तुम्हाला मिळून जातील इकडे. तो पण तुम्हाला 600 ला 1 किलो आहे. हे बघा तुम्हाला 700 रुपये किलो तुम्हाला भेटेल रावसचे पीस. बोला ताई ही बोंबील कसे आहेत? ते 700 रुपये. हे बघा 700 रुपये किलो तुम्हाला ना इकडे बोंबील मिळतील. आणि हे हे 750 आहेत. हे 750. हे 550 500 देणार. आणि हे बघा 550ला आहेत. 500ला तुम्हाला मिळून जातील. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इकडे. हे बघू शकता तुम्ही इकडे. 400 रुपये. आता महाग आहे म्हणून, नाहीतर असतोच असता. हे बघा हे करंदी पण एकदम फ्रेश आहे एकदम. बघू शकता तुम्ही इकडे. तर नाव काय तुमचं? इजाज मनियार ओके. तर ही मच्छी तुमची कुठून येते? अर्नाळावरून. अर्नाळ्यावरून. ओके. तर मंगळवारचं मार्केट असतं त्या मार्केटमध्ये तुम्ही डेली घेऊन येता इकडे? ओके. तर होलसेलमध्ये मिळेल इकडे? हो मिळेल ना होलसेलमध्ये. आणि कोणाला छोटा स्मॉल बिझनेस करायचा असेल किंवा काय तर तुमच्याकडून मच्छी घेतली ते सगळं डिस्काउंट भेटणार. डिस्काउंटमध्ये मिळून जाईल. ओके. मोठ्या प्रमाणात एकदम म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये उचलली तर. ओके. तर एकदम फ्रेश क्वांटिटी तुमच्याकडे मिळते एकदम. क्वालिटी क्वालिटी आपला गुजरातकडून माल पण येतो, देऊचा माल पण असतो. ओके. आणि खारा वगैरे पण येतो आणि सुकट मांदेली सगळे असतो. आपलं अर्नाळ्याचा पण माल आहे, वर्षावरून माल येतो, वर्षावरून पण येतो. आपल्याकडे सगळीकडचा माल येतो. ओके. ओके. आणि सगळा म्हणजे आपला होलसेल पण व्यापारी करतो आणि हे पण करतो. ओके. लोकल पण चालतात. ओके. जर कोणाला यायचं असेल तर इथे येऊन तुम्हाला व्हिजिट देऊ शकता. बघा मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. बघा लसूण झालं, खोबरं झालं आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळते. बघा तर मित्रांनो हे मार्केट आहे ना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. आता तुम्ही बघू शकता ना इकडे की ऊन पण लागतं आणि बरेचसे दुकान आहेत ना आता पूर्ण माल संपल्याशिवाय आहे ना ते लोक घरी जात पण नाही. आणि असं आहे. हा आठवडी बाजार खूप मोठा असतो इकडे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल. तर इथे मच्छी एकदम होलसेल दरामध्ये पण मिळते. तुम्हाला जी हवी तशी व्हरायटी तुम्हाला इकडे मिळून जाईल. तर तुम्ही इकडे जर येणार असाल ना तर तुम्ही मंगळवारचा तुम्ही इकडे येऊ शकता. जर तुमच्या मार्केटमध्ये आपल्याला ना बऱ्याच व्हरायटीची आपल्याला मच्छी पाहायला मिळाली. एकदम फ्रेश मच्छी होती आणि ही मच्छी आहे ना कोळी स्वतः इकडे आणून विकतात आणि आपल्यापर्यंत घेऊन येतात विकायला. आणि जोपर्यंत माल त्यांचा संपत नाही तोपर्यंत ते लोक जात पण नाही. तर असं आहे इकडे. एवढ्या उन्हातून हे लोक आहे ना मच्छी विकत असतात. तर मित्रांनो येत आहे ना तर तुम्ही या मार्केटला तुम्ही मंगळवारी येऊ शकता. मच्छी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर फ्रेश मच्छी आणि स्वस्त आणि होलसेलमध्ये तुम्हाला इकडे मच्छी मिळून जाईल. तर या तुम्ही कधी आलात तर. आणि तुम्ही स्वतः बार्गेनिंग पण इकडे करू शकता. तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ करतो इथे सेंड. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. तर भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.